विरारमध्ये 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी 2 शिक्षकांना अटक, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप। स्वतः निवडणूक लढवण्याबाबत नारायण राणे द्विधा मनस्थितीत, प्रचार समितीच्या प्रमुख पदाला न्याय द्यायचा की कुडाळमध्येच अडकून राहायचं, राणेंपुढचा पेच। पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार, अखनूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या चौक्यांना केलं लक्ष्य, शस्त्रसंधी उल्लंघनासंदर्भात दोन्ही देशांमध्ये कालच झाली फ्लॅग मीटिंग, पण काहीच तोडगा नाही। सरकारच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पहिल्या दिवशीच 1 कोटी बँक खाती उघडली जाण्याची शक्यता। केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडांचा मुलगा अडचणीत, लग्न ठरताच एका अभिनेत्रीने केला कार्तिक गौडाशी लग्न झाल्याचा दावा, बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल। कोकण रेल्वेचं वेळापत्रक अजूनही कोलमडलेलंच, गाड्या 1.5 ते 2 तास उशिरानं, मुंबईतल्या चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी रेल्वे स्टेशन्सवर गर्दी। आणि आयपीएलच्या धर्तीवर सुरू होते लवकरच इंडियन सुपर लीग, आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडियाची फुटबॉलच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी।